नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय हे या ठिकाणी आपण व्याख्येसहित स्पष्टीकरण या ठिकाणी आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। ठीक आहे, तर आज आपण बघतोय सम आणि विषम संख्या यातला फरक आणि त्या दोन्ही संख्या म्हणजे काय असतात हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता पहिल्यांदा जे आहे ते आहे समसंख्या। समसंख्या म्हणजे काय हे पहिल्यांदा बघा। जर एक सोपी व्याख्या जर तुम्हाला बघायची झाली तर समसंख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो। ठीक आहे, म्हणजे कोणतीही एक संख्या घ्या, त्या संख्येला जर दोन्ही पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या ही समसंख्या असते, बरोबर आहे। पण जर समजा ती संख्या मोठी असेल तर आपण दोन्ही भाग घालवत बसलो तर खूप अवघड गोष्टी होत जाणार आहेत। ठीक आहे, पण त्यासाठी परत एक छोटी व्याख्या काय आहे ती व्याख्या बघूया। तर बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक येत असेल तर त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात। म्हणजे मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने जर घेतलं तर बघा 10 आले। ठीक आहे, 10 ला आपण दोन्ही भाग घालवला तर बेपंचे 10, बरोबर आहे। बाकी किती आली आपली 0, म्हणजे 10 ही काय झाली आपली समसंख्या झाली। ठीक आहे, पण अशा मोठ्या संख्या जर दिल्या तर प्रत्येक वेळेला आपण भाग घालवत बसणार आहोत का त्या ठिकाणी? नाही। मग त्यासाठी कोणता नियम वापरायचा? तर हा नियम वापरायचा। म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थळी किंवा एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 या संख्या येत असतील तर त्या संख्येला आपण काय म्हणणार आहे तर समसंख्या म्हणणार आहेत। ठीक आहे, उदाहरण बघितली तर या ठिकाणी बघा, जर आपण घेतले 10 आताच बघितले होते। ठीक आहे, त्याच पद्धतीनं 12 घेतले, 440 घेतले, 532 घेतले, 338 घेतले। ठीक आहे, तर आता एक नजर टाकली तर या ठिकाणी बघा एकक स्थानी 0, 2, 0, 2 आणि 8 आहे, बरोबर आहे। म्हणजेच या सगळ्या संख्या ह्या काय असणार आहेत, या ठिकाणी समसंख्या असणार आहेत। ठीक आहे, त्याच पद्धतीनं विषम संख्या म्हणजे काय? तर आता विषम संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांना निशेष भाग जात नाही, दोन्ही भाग न जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो तर विषम संख्या असे म्हणतो। ठीक आहे, आता जर बघा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जर आपल्याला छोट्या संख्या असतील 2 अंकीपर्यंत तर आपण भाग घालवत बसू शकतो, पण जर 4 अंकी 5 अंकी अशा संख्या असतील आणि त्यातल्या जर आपल्याला सम आणि विषम काढायचे असेल तर प्रत्येक वेळेला आपण भाग घालवणार आहे का? नाही। त्यासाठी ही जी व्याख्या आहे ती लक्षात ठेवा। काय आहे बघा व्याख्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 व 9 या संख्या असतील तर त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात। म्हणजेच काय, उदाहरण बघितलं तर बघा 11 घेतले तर 11 ला आपण दोन्ही भाग घालवला तर इथं बघा बेपंचे 10 झाले, इथं बाकी किती आली 1 आली। म्हणजेच ही जी संख्या आहे ती काय असणार आहे इथं तर विषम असणार आहे। ठीक आहे, त्याच पद्धतीनं प्रत्येक वेळेला आपण भाग घालवणार आहे का? नाही। जर मोठ्या संख्या दिल्या असतील तर कशा ओळखायच्या? जर समजा इन केस 371, 577, 395, बरोबर आहे। आता ह्या ज्या संख्या जर आपण घेतल्या तर छोट्या घेतल्या तर काय असतील बघा 11, 31, बरोबर आहे, 33 असू शकतं। तर यामध्ये एकक स्थानी बघा 1, इथं 7 आहे, इथं 5 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 3 आहे। म्हणजे ह्या सर्व संख्या ह्या काय असणार आहेत आपल्या विषम संख्या असणार आहेत। आता 1 ते 10 मधल्या जर विषम संख्या आणि समसंख्या बघायच्या झाल्या तर समजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10। आता समसंख्या म्हणजे काय म्हटलं आपण, त्याला आपण सर्कल करू म्हणजे गोल करू, 2, 4, 6, 8 आणि 10, बरोबर आहे। आता यामध्ये बघा 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे 10 संख्या होत्या, त्यातल्या 5 संख्या ह्या काय आहेत समसंख्या आहेत आणि राहिलेल्या 5 संख्या ह्या काय आहेत विषम संख्या आहेत। त्याच पद्धतीनं ज्या वेळेला आपण 1 ते 100 यामधल्या
काय करणार आहे, विषम आणि समसंख्या काढल्या तर त्या सुद्धा काय असणार आहे, तर निम्म्या संख्या म्हणजे 50 संख्या ह्या सम असणार आहेत आणि 50 ह्या काय असणार आहेत, विषम असणार आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच पद्धतीनं आपण गणिताचा बेस ही एक प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि त्यामध्ये गणिताचा पाया भक्कम करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता आणि त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे. तर चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.